आपण पाहतो आहोत की अत्यंत भ्याड असा हा हल्ला पर्यटकांवर करण्यात आला। महाराष्ट्रातलेही काही पर्यटक आहेत जे या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं समजतंय आणि मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचा नेमका आकडा अधिकृतरित्या अजूनपर्यंत जाहीर झालेला नाहीये। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। एक उच्चस्तरीय जी बैठक आहे त्या बैठकीसाठी सुद्धा आता अमित शहा तिथं जाऊन ती बैठक घेणार असल्याचं समजतंय। सोबतच आपण पाहतो आहोत सातत्यानं सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या पहलगामच्या आजूबाजूच्या भागामध्ये तळ ठोकून आहेत। अतिरिक्त तुकड्या सीआरपीएफच्या तैनात केल्या गेलेल्या आहेत। आपण ही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झालेले होते। त्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सोबत जम्मू काश्मीरच्या राज्यपालांच्या सोबत ही बैठक सध्या घेतली जाते। आपण पाहतो आहोत त्याचीच ही दृश्य। अमित शहा रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी पर्यटकांची भेट देखील घेणार असल्याचं समजतंय। सोबतच ते घटनास्थळी देखील भेट देणार असल्याची माहिती मिळतेय। या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या, त्यापैकी आपण काही प्रतिक्रिया पाहूया। ऐसा पहली बार हुआ है कि मतलब बहुत दिनों के बाद टूरिस्ट को टारगेट किया गया है। बहुत दुख की बात है, बहुत गलत है, बहुत दुख की बात है, बहुत गलत है। जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत, हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे। पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही। अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो। देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे। गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत। मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे। आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जखमी देखील आहेत। जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे। तर आपण मुख्यमंत्र्यांची देखील प्रतिक्रिया पाहिली आणि त्यानंतर आता आपण याच संदर्भात बोलणार आहोत। आपल्या सोबत सध्या शिवाली देशपांडे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। शिवाली मॅडम, खूप भ्याड दहशतवादी हा हल्ला झालाय पहलगाममध्ये आणि अत्यंत म्हणजे धर्म विचारून पोलिसांच्या वेशात येऊन हा गोळीबार केला पर्यटकांवर आणि पर्यटकांना ठार केल्याचं समजतंय। अधिकृत आकडा समोर आलेला नाही, पण गेल्या कित्येक वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं बोललं जात आहे। आपली या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया? मला असं वाटतं पुलवामाच्या नंतर हा खूप मोठा जो हल्ला झाला काश्मीरवरती हा झालेला आहे, ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी या लक्षात घ्यायला हव्या। एक तर आर्टिकल 370 जेव्हा अब्रोगेट केलं गेलं त्याच्यानंतर काश्मीरमध्ये प्रगती यायला लागली, लोकांना रोजगार मिळायला लागलं, तिथे वेगवेगळे बिझनेसमॅन हे आपला बिझनेस सेट करू लागले आणि एकंदर जम्मू काश्मीरची परिस्थिती ही खूप सुधारू लागली। लोकांना खूप सकारात्मक वाटू लागलं जम्मू काश्मीरमध्ये आणि कुठेतरी भारताच्या ह्या भूमिकेवरती एक डेंट मारावा आपण या उद्देशाने हा आतंकवाद्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे। आता हे जे आतंकवादी गुट जे होतं ज्यांनी केलेलं आहे ह्यांचं द रेझिस्टन्स फ्रंट असं नाव आहे। हे लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद यांचं या संघटनांचं या आतंकवादी संघटनांचं एक ऑफशूट संघटना आहे। आता ही जी एक नवीन संघटना आहे ही पण काश्मीरमधून पाकिस्तानमधून ट्रेन होऊन ही भारतामध्ये पाठवली गेलेली आहे आणि त्यांनी जो हा हल्ला केलाय हा खूप विचारपूर्वक हल्ला केला आहे आणि स्पेशली अशा वेळेवरती ज्या वेळेला अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे भारताच्या दौऱ्यावर आहेत। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, भारताचे प्रधानमंत्री हे भारतात नाही आणि या 2 गोष्टी यांना माहिती आहेत आणि त्यांना हे पण माहिती आहे की अशा वेळेला जर आपण हल्ला केला तर हा हल्ला पूर्ण जगामध्ये याला एक हेडलाईन मिळेल, लाईमलाईट मिळेल आणि आपल्याला खूप छान म्हणजे खूप मोठं कव्हरेज मिळेल की आतंकवाद्यांनी सैन्याच्या वेशामध्ये येऊन
असा हा भ्याड हल्ला केला. आणि जे तिथे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आतापर्यंत काय व्हायचं की साऊथ काश्मीरमध्ये हे आतंकवादी हल्ले व्हायचे. आता साऊथ काश्मीरमध्ये प्रगती आलेली आहे, सिक्युरिटी खूप टाईट झालेली आहे आणि साऊथ काश्मीरमध्ये लोक खूप सकारात्मक झालेले आहेत. त्याच्यामुळे आता साऊथ काश्मीरमध्ये हे अशा प्रकारचे हल्ले करणं हे पॉसिबल नव्हतं. म्हणून या लोकांनी आपलं जे रुख आहे तो त्यांनी जम्मूमध्ये वळवला आहे. तर आता जम्मूमध्ये ते आपल्या सगळ्या कारवाई हे आतंकवादी करण्याची इच्छा करून राहिले. आणि त्याच्यामुळे हे पहलगाममध्ये हे हा जो आतंकवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये त्यांनी टुरिस्टना टार्गेट केलं. आतापर्यंत हे फक्त सैन्याला टार्गेट करायचे. सैन्याला टार्गेट केल्यामुळे काय व्हायचं की एक जनजागृती म्हणा किंवा एक लोकांमध्ये सहानुभूती ही कमी व्हायची. पण आता टुरिस्ट लोकांना टार्गेट केलंय आणि हे टुरिस्ट मला असं वाटतं देशभरातून होते, महाराष्ट्रातलेही होते, बाकीच्या प्रांतामधले पण होते. आणि त्याच्यामुळे कसं आहे की प्रत्येक प्रांताच्या लोकांना ही एक सहानुभूती वाटायला लागली, काळजी वाटायला लागली. जम्मू काश्मीरमध्ये हे काय होतंय, आतंकवाद्याचा आतापर्यंत नायनाट आपण केला होता, जवळजवळ केला होता आणि आता एकदम हे आतंकवादी कुठून उद्भवले, हे कुठून बाहेर निघाले. तर याच्या मागचं धोरण असं आहे की आतंकवाद्यांना कुठेतरी जेव्हापासून आर्टिकल 370 हे हटवलं गेलं होतं काश्मीरमधून तेव्हापासून आतंकवाद्यांचा एका प्रकारे आपण गळा दाबून ठेवला होता. त्यांचा आवाज बाहेर निघत नव्हता. कुठेतरी यांना एक गुदमरल्यासारखं होत होतं आणि पाकिस्तान ह्यांना दुजोरा देत होता. पाकिस्तान पूर्ण ह्यांना सपोर्ट देत होता. सध्या पाकिस्तानची परिस्थिती काय आहे आणि भारताची परिस्थिती काय? भारत हा आता या पूर्ण जगामध्ये एक खूप वर्ल्ड पॉवरच्या दृष्टीने भारताकडे आज बघितलेलं जातं. आज सगळे जे राष्ट्र आहेत ते सगळे राष्ट्र भारताकडे खूप आशेने बघतात की भारत हा एकच राष्ट्र आहे जो जगामध्ये कदाचित शांतता प्रस्थापित करू शकेल. आज जेव्हा युक्रेन रशियामध्ये हे सुरू आहे, इस्रायल हमासमध्ये सुरू आहे आणि प्लस बाकीच्या राष्ट्रांमध्ये पण खूप अराजकता पसरलेली आहे. तर त्याच्यामुळे आणि पाकिस्तानची परिस्थिती काय? पाकिस्तान हा आपलं म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बेगिंग बाउल घेऊन प्रत्येक राष्ट्राकडे जातोय, आम्हाला पैसे द्या पैसे द्या पैसे द्या. पाकिस्तानमध्ये अतिशय गरिबी आहे, गरीब व्यक्ती अतिशय जास्ती गरीब होतोय, लोकांना किमती वेगवेगळ्या वस्तूंच्या भयंकर वाढलेल्या आहेत आणि पाकिस्तान एका प्रकारे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा अशा वेळेला कुठेतरी आपण काहीतरी करावं. म्हणजे कुरापती काढतच राहायचं. ही जी खोड आहे पाकिस्तानची जुनी ती अजूनही तशीच दिसतीये आणि कदाचित इतके महिने सातत्यानं किंवा कदाचित इतकी वर्ष पाकिस्तान पुरस्कृत कारवाया रोखल्या गेल्या होत्या सुरक्षा दलांकडनं, केंद्र सरकारकडनं आणि त्यामुळे कुठेतरी आता या कुरापती काढल्या जात आहेत की काय, असाच याचा अर्थ काढावा लागेल. शिवाली मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.